Dear student, dear student, last chapter we have seen about electrostatics. Electrostatics means study of stationary charges. Statics चा अर्थ काय होता आपल्याला माहिती आहे. Stationary, not move from one place to another place, or which has velocity 0. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, स्टेशनरी म्हणलेलं आहे. त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणतो, स्टॅटिक्स म्हणतो. आता याच्यामध्ये आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत. स्टेशनरी वेव्ह एक पाहिले, त्याच्यामध्ये काय आहे, वेलॉसिटी 0 असते किंवा स्थिर असते, त्याला आपण स्टॅटिक्स म्हणलेलं आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे द स्टडी अबाउट स्टॅटिक चार्जेस किंवा रेस्ट चार्जेस. स्टडी अबाउट चार्जेस ऍट रेस्ट, त्याला आपण काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणलेलं आहे. आता नेक्स्ट वी सी अबाउट दी चार्जेस आर इन मोशन. अशा काही मोशन मध्ये, गतीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो किंवा इलेक्ट्रिक करंट म्हणतो. इलेक्ट्रिक करंट और करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आपण आपल्या घरातील लाईट चालू आहे किंवा लाईट आहे किंवा नाही पाहण्यासाठी बटन दाबतो. बटन दाबल्यानंतर ज्या वेळेस बल्ब प्रोज्वलित होईल त्यावेळेस काय म्हणतो, करंट आहे. म्हणजे काय झाला, दिस इज द करंट इलेक्ट्रिसिटी झाला. आणि ज्यावेळेस तो स्थिर आहे, बटन चालू न करता ऑफ मध्ये, तो इलेक्ट्रोस्टॅटिक झाला. म्हणजे स्टडी अबाउट स्टॅटिक चार्जेस, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणतो. नाऊ वी सी अबाउट कशाबद्दल, द करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणतो, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आहे. म्हणजे आय जी इक्वल टू क्यू अपॉन टी. क्यू म्हणजे चार्ज आहे, दिस इज द टाइम रेट. आता चार्ज म्हणजे काय आहे, एन ई डिवाइडेड बाय टी. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा त्याला आपण मायनस ई दाखवतो तर काय झाला, इलेक्ट्रॉन झाला. म्हणजे धिस फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड दैट करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी इज इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. काय आहे, इट इज द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन आवर डे टू डे लाईफ. आपण लाईट नसताना एक दिवस किंवा 5 मिनिट देखील शांत राहू शकत नाही. म्हणजे काय झालेलं आहे, इट इज द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन आवर डे टू डे लाईफ. Everyday life, where charges are in motion, it constitute current electricity. When two bodies at different electric potential are connected by metallic wires, electrons from one body to another, from the body at lower potential to body at higher potential, this flow of charge is electric current. SI unit of electric current काय है, SI unit is ampere किंवा त्याला आपण कैपिटल A, because this is from the name of scientist, therefore in short we symbol A capital. अशा प्रकारे आपण रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस आपण काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रिक करंट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आणि आपल्या जीवनामध्ये हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच्यानंतर क्रिचॉफ्स लॉज. क्रिचॉफ्स लॉ, laws of electrical network. Kirchhoff's laws of electrical network.
आता किर्चॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क पाहण्यासाठी काही कॉन्सेप्ट आहेत. आता काही कॉन्सेप्ट बोलले तर पहिलं काय येतं, जंक्शन येतं. जंक्शन म्हणजेच काय, जिथं आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंडक्टरचा संबंध येतो त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. जॉइन टुगेदर टू ऑर मोर कंडक्टर्स in any point in the electric circuit where two or more conductors are joined together is called as the junction. त्याच्यानंतर लूप आहे. लूप मध्ये काय सांगता येतं आपल्याला, एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ. क्लोज्ड कंडक्टिंग पाथला आपण काय म्हणतोय, इन अन इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड ॲज लूप ऑर मेश म्हणतो. त्यानंतर ब्रँच आहे. ब्रँच म्हणजे आता याच्यामध्ये एनी पार्ट ऑफ द नेटवर्क, एनी पार्ट ऑफ द नेटवर्क. हे काय आहे, जॉइनिंग ऑफ टू ऑर मोर कंडक्टर्स ॲट ए पॉइंट. त्याच्यानंतर लूप म्हणजे काय आहे, closed conducting path. Closed conducting path. त्यानंतर ब्रँच मध्ये काय, एनी पार्ट ऑफ नेटवर्क. एनी पार्ट ऑफ नेटवर्क that lies between the two junction. That lies between the two junction is called as branch. आता ब्रँच मध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला बघा, त्याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये आपल्याला जंक्शन येतं, लूप येतं, ब्रँच येतं. आता ह्याच्यामध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला इथं plus or minus R E2 plus or minus आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये इन फिगर देर आर टू जंक्शन. तर काय तर टू जंक्शन्स आहेत लेबल्ड बाय ए अँड बी. बघा, ए आणि बी काय आपल्याला हे जंक्शन्स आहेत. त्याच्यानंतर 3 ब्रँचेस बघा, 1 2 3 3 ब्रँचेस आहेत फ्रॉम ए टू बी फॉर स्टडी करंट फ्लोईंग थ्रू द इलेक्ट्रिकल नेटवर्क ऑफ रजिस्टर्स. अशा प्रकारे आपण, दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट फॉर द किर्चॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क. आता याच्यामध्ये किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, त्याला लॉ ऑफ जंक्शन म्हणतो किंवा लॉ ऑफ करंट म्हणतो किंवा करंट ऑर जंक्शन लॉ म्हणतो. आता पहिल्याप्रमाणे जंक्शन म्हणजे काय आहे, तर 2 पेक्षा जास्त पॉइंट येतात किंवा कंडक्टर्स जॉईन होतात, एकत्र येतात, त्याला आपण काय म्हणलेलं आहे, जंक्शन म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्याला इथं दिस इज द जंक्शन आहे आणि इथं 2 or more कंडक्टर्स, काय इथं 2 पेक्षा जास्त कंडक्टर्स आहेत, जॉईन टुगेदर आहेत, तर ह्याला आपण काय म्हणलेलं आहे, जंक्शन म्हणलेलं आहे. आता ह्या जंक्शन मध्ये आपण
तर काय सांगता येतं, टोटल अल्जेब्रिक सम ऑफ करंट किती असतं, 0 असतं. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. This is the algebraic sum of the currents at a junction is 0 in an electrical network, that is I is equal to 1 to n. This is the काय आहे, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. काय सांगता येतं आपल्याला, टोटल अल्जेब्रिक सम किंवा अल्जेब्रिक सम ऑफ द करंट्स ॲट ए जंक्शन इज 0 in an electrical network where I is the current in ith conductor at a junction having the conductors. आता याच्यामध्ये बघा, इथं आपण तिथं आपण जंक्शन दाखवलेलं आहे. जंक्शन मध्ये काय सांगितलं आपण, काही करंट इनवर्ड डिरेक्शन आहेत, काही करंट कायचं डिरेक्शन ऑफ करंट आउटसाइड आहे. ह्या सर्वांची बेरीज काय येते म्हणून सांगितलेलं आपण, 0 येते म्हणून सांगितलेलं आहे. तर पी इज द जंक्शन आहे. ह्या ठिकाणी आपल्याला 6 कंडक्टर्स टुगेदर आहेत, एकत्र आलेले आहेत आणि ह्या 6 कंडक्टर मध्ये जॉईन टुगेदर याला आपण काय म्हणलं, जंक्शन म्हणलेलं आहे. जंक्शन मध्ये जर पाहिलं तर आपल्याला काही करंट कसे आहेत, इनकमिंग आहेत आणि काही करंट कसे आहेत, आउट गोईंग आहेत. त्या सर्वांची बेरीज आपल्याला काय मिळते, 0 मिळते. जर इथं आपण साइन कन्व्हेन्शन पाहिलं तर आपल्याला साइन कन्व्हेन्शन पाहत असताना इथं आपल्याला सांगता येतं, करंट अराइव्हिंग ऍट द जंक्शन. पहिलं काय आहे, अराइव्हिंग करंट्स are considered पॉझिटिव्ह म्हणजेच इनकमिंग करंट. काय आहे, इनकमिंग करंट कसे आहेत, कन्सिडर्ड एज पॉझिटिव्ह अँड लिव्हिंग करंट्स. लिव्हिंग करंट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये कन्सिडर्ड ऍज निगेटिव्ह म्हणजे आउटगोईंग करंट. काय आहे, आउटगोईंग म्हणजे बाहेर जाणारे, निगेटिव्ह आणि मध्ये येणारे कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आता कन्सिडर ए जंक्शन पी इन द सर्किट. देर आर किती आहे तिथं, ह्या सर्किट मध्ये ह्या पी पॉइंटला जंक्शन आहे. तिथं आपल्याला 6 कंडक्टर्स मीट इन ए as in figure by the sign convention. बघा आता, दिस इज द इनकमिंग करंट आहे, पॉझिटिव्ह आहे. आउटगोईंग करंट निगेटिव्ह आहे. इनकमिंग करंट पॉझिटिव्ह आहे, इनकमिंग करंट पॉझिटिव्ह आहे. आउटगोईंग करंट निगेटिव्ह आहे, आउटगोईंग करंट निगेटिव्ह. ह्या सगळ्याची बेरीज काय होते, 0 होते. आणि रिअरेंजिंग करताना इथं काय सांगितलं, आता आपल्याला माहित आहे बघा, ह्या सगळ्याची बेरीज काय असते सांगितलं आपण, 0 असते सांगितलेलं आहे. हे बाय अरायव्हिंग करंट कोणते येणारे, इनकमिंग करंट 1 I1 आहे, I2 आहे, I3 आणि I4 एक इनकमिंग करंट आहेत. I2, I5, I6 आर द आउटगोईंग करंट्स आहेत, विच आर कन्सिडर्ड ऍज निगेटिव्ह. देअरफॉर रिअरेंजिंग, आता इथे सगळ्याची बेरीज काय होते, 0 होते. तर बाय साइन कन्व्हेन्शन, बाय साइन कन्व्हेन्शन काय सांगता येतं, अरायव्हिंग करंट्स आर पॉझिटिव्ह while लिव्हिंग करंट्स कसे आहेत, निगेटिव्ह. बघा कोणते कोणते निगेटिव्ह झाले, मग आता लिव्हिंग जाणारे, अरायव्हिंग येणारे पॉझिटिव्ह, जाणारे निगेटिव्ह. म्हणजे याच्यामध्ये काय सांगता येतं, I1 प्लस आहे, इनकमिंग आहे, आउटगोईंग आहे.
त्याच्यानंतर इनकमिंग आहे, त्याच्यानंतर इनकमिंग आहे, त्याच्यानंतर आउटगोईंग आहे, त्यानंतर आउटगोईंग आहे. हे बेरीज झालंय, 0 आली आणि रिअरेंजमेंट करून आपल्याला काय सांगता येतं, काय होईल, I1 निगेटिव्ह तिकडे गेलं तर I3 प्लस I4 इज इक्वल टू I2 प्लस I5. त्याच्यामध्ये काय झालं, हे इनकमिंग अरायव्हिंग आणि हे काय आहे, लिव्हिंग. म्हणजेच आपल्याला दुसरं काय सांगता येतं, इनकमिंग करंट्स अँड आउटगोईंग करंट्स आर इक्वल असतात किंवा अरायव्हिंग करंट्स अँड लिव्हिंग करंट्स आर सेम असतात. त्याला आपण काय सांगितलेलं आहे, किर्चॉफ्स लॉ सांगतो. म्हणजे जस द टोटल करंट फ्लोईंग टुवर्ड द जंक्शन इज इक्वल टू द टोटल करंट फ्लोईंग अवे फ्रॉम द जंक्शन. इकडे येणारे करंट बरोबर जाणारे करंट असतात. अरायव्हिंग करंट इज इक्वल टू लिव्हिंग करंट असतात. दिस इज द अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स लॉ. काय आहे अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट मध्ये काय सांगता येतं, इनकमिंग करंट्स इक्वल टू आउटगोईंग करंट्स असतात. अशा प्रकारे फर्स्ट लॉ ऑफ किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता किर्चॉफ्स सेकंड लॉ. किर्चॉफ्स सेकंड लॉ काय सांगते आता येतं, ह्यालाच आपण व्होल्टेज म्हणतो. का म्हणतो, सेकंड लॉ किंवा व्होल्टेज लॉ म्हणायचं. काय म्हणायचं, किर्चॉफ्स सेकंड लॉ किंवा त्याला आपण व्होल्टेज लॉ म्हणतो. म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ, काय सांगता येतं, अल्जेब्रिक सम ऑफ sum of the potential difference that is product of current and resistance and the electromotive force and the electromotive म्हणजेच EMF in a closed loop zero. म्हणजे काय आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन ए क्लोज्ड लूप इज इक्वल टू 0 असतो. म्हणजे इथं काय सांगता येतं, दॅट इज प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स प्लस इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू काय मिळालं, 0 मिळाला. काय मिळालं, 0 मिळालेलं आहे. समेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू 0. इथे देखील काही साइन कन्व्हेन्शन आहेत. आता हे साइन कन्व्हेन्शन समजण्यासाठी आपल्याला इथं एक इलेक्ट्रिकल नेटवर्क घ्यावं लागेल. काय करावं लागतं आपल्याला, इलेक्ट्रिकल नेटवर्क घ्यायचं. आपण आता इथं इलेक्ट्रिकल नेटवर्क काढण्यासाठी इथं आपल्याला 2 जंक्शन, आता आपण पहिल्याप्रमाणे जंक्शन घेतलेले आहेत. दिस इज द इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे. हिअर इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स E1 आहे किंवा बॅटरी आहे, एल्युमिनेटर आहे
आणि इथं आपल्याला दुसरं इलेक्ट्रिकल नेटवर्क इथं सांगता येईल आपल्याला. इथं देखील काय आहे, आपण E2 लावलेला आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. इथं देखील काय करता येतं आपल्याला, रेजिस्टन्स आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाहत असताना इथं ए बी सी डी ई एफ जी. आता याच्यामध्ये आपण करंट I1, इथं रेजिस्टन्स R1, इथं रेजिस्टन्स R2, इथं करंट I2, इथं करंट I2, इथं रेजिस्टन्स R4, इथं रेजिस्टन्स R3 आणि इथं करंट I1 आहे. त्यानंतर इकडे काय आहे, R5 आहे. इथं करंट I3, इथं काय करंटची दिशा I3 आहे. अशा प्रकारे R1, R2, R3, R4, R5, E1, E2. आता याच्यामध्ये बघा आपल्याला दिस इज द डिरेक्शन ऑफ लूप आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलंय, आता साइन कन्व्हेन्शन पाहत असताना पहिलं साइन कन्व्हेन्शन आपल्याला काय सांगता येईल, आता while tracing a loop through resistor if we are traveling along the direction of conventional current, करंटच्या दिशेने जाऊ लागलो. बघा आता करंटची दिशा अशी आहे, करंटची दिशा अशी आहे, करंटची दिशा अशी आहे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर करंटची दिशा अशी आहे, करंटची दिशा अशी आहे, इथं करंटची दिशा अशी आहे. तर ह्या दिशेने करंटच्या दिशेने जाऊ लागलो तर the potential difference across the resistors is considered negative. Potential difference कसं करायचं, along current potential difference का असतो, negative. If the loop is traced against the direction of current, potential difference is positive. Kasi potential difference considered as positive. करंटच्या दिशेनं निगेटिव्ह, करंटच्या अपोजिट दिशेनं पॉझिटिव्ह. त्यानंतर दुसरा आहे the EMF of an electrical source is positive while tracing the loop within the source from negative terminal to the positive terminal. It is taken as positive. Negative terminal to positive terminal, it is considered as काय सांगता considered as considered as negative while tracing between the source from positive terminal to negative terminal. बघा the EMF of electrical source is positive असतो किंवा when it tracing the loop within the source from negative terminal to positive terminal. इथं काय समजायचं, it is considered as positive. EMF of electrical source is positive. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतो तेव्हा त्याला इट इज कन्सिडर्ड ऍज निगेटिव्ह मायनस निगेटिव्ह टर्मिनल. का असेल, निगेटिव्ह while tracing within the source from positive terminal to the negative terminal. आता इथं आपण एक इलेक्ट्रिकल नेटवर्क घेतलेला आहे. कन्सिडर अँड इलेक्ट्रिकल नेटवर्क आय शुड फिगर. कन्सिडर ए लूप. बघा लूप काय घेतलं आपण आता इथं ए बी एफ
GA. EB, F, GA. EB, F, GA. बघा EB, F, GA लूप बघा. करंटची दिशा कशी आहे? अराउंड द करंट पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर बघा निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह असेल तर काय सांगता येतं? EMF प्लस समजायचं. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर EMF निगेटिव्ह समजायचं. म्हणजे तिथे आपल्याला काय सांगता येतं? -I1 R1 -I3 R5 बघा. हे मायनस झालं. त्यानंतर -I1 R3 plus E1 is equal to 0. Therefore, इथं काय सांगता येते? E1 is equal to I1 R1 plus I3 R5 plus I1 R3. This is for loop. कशासाठी मिळालं? EB GA. EBF GA. अशाच प्रकारे आपण फॉर द लूप. आता नाव फॉर लूप कोणतं लूप घ्यायचं? BF बघा BF DCB. BF DCB ह्या लूप मध्ये पुन्हा काय त्याच्यामध्ये अपोजिट आहे म्हणजे -I2 R2. त्यानंतर -I3 R5 -I2 R4 आणि प्लस E2 बरोबर काय मिळालं? 0 मिळालं. म्हणजेच आपल्याला इथं E2 बरोबर काय सांगता येतं? I2 R2 प्लस I3 R5 प्लस I2 R4. अशा प्रकारे इथं आपल्याला किर्चॉफ्स सेकंड लॉ सांगता येतं. आता कधी कधी आपण स्टेप्स घ्यायचं. फॉलोविंग द किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ चं अनुकरण करण्यासाठी काही स्टेप्स आहेत किंवा प्रॉब्लेम सोडवत असताना आपण काही स्टेप्स पाहतो. त्याच्यामध्ये आपण चूज सम डिरेक्शन ऑफ द करंट. यासाठी पहिलं काय करायचं? स्टेप्स फॉलो टू सॉल्व प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सोडत असताना काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स आपल्याला सांगता येतं. पहिलं चूज डिरेक्शन. काय करायचं? चूज डिरेक्शन. डिरेक्शन निवडायचं. 2 नंबरला काय सांगता येतं? रिड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल्स. रिड्यूसिंग नंबर ऑफ व्हेरिएबल्स. हे रिड्यूस करायचं. तशीच आहे ना किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. युजिंग किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. त्यानंतर डिटरमाइन इंडिपेंडंट. काय आता 3 नंबरचं काय आहे? डिटरमाइन इंडिपेंडंट. इंडिपेंडंट नंबर. इंडिपेंडंट लूप. इंडिपेंडंट लूप. त्यानंतर चौथा आहे अप्लाय व्होल्टेज लॉ. अप्लाय व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉचा उपयोग करायचा. त्याच्यानंतर 5वा आहे सॉल्व द इक्वेशन ऑफ लॉ. त्यानंतर सॉल्व द इक्वेशन. नंतर 6 नंबर आहे in case of the answer the current variables is negative, the conventional current is flowing in the direction opposite to that of chosen by us. आता करंटची दिशा काय असेल? निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह व्हेरिएबल असेल. करंट निगेटिव्ह असेल तर आपण कन्सिडर केलं त्याच्या अपोजिट दिशेमध्ये फ्लो होतं. अशा प्रकारे काही स्टेप्स आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता विस्टोन्स नेटवर्क आहे. विस्टोन्स नेटवर्क
किंवा त्याला आपण विस्टोन्स ब्रिज म्हणतो. विस्टोन ब्रिज. आता विस्टोन ब्रिज मध्ये काय असतात, 4 रेजिस्टन्सेस कनेक्टेड. काय केलं असतं, 4 कनेक्टेड रेजिस्टन्स काय करतात, रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल चेंज ड्यू टू सेव्हरल फॅक्टर्स. आता रेजिस्टन्स ऑफ मटेरियल आपण उपयोगात आलेल्या कोणत्याही रेजिस्टन्सचं किंवा मटेरियलचं रेजिस्टन्स कॅन चेंज ड्यू टू सेव्हरल फॅक्टर्स आहे. त्याच्यामध्ये काय आहे, चेंज इन रेजिस्टन्स. कशामुळं, ड्यू टू पहिलं काय आहे, टेम्परेचर आहे, स्ट्रेन आहे, त्याच्यानंतर ह्युमिडिटी आहे, त्याच्यानंतर लिक्विड लेवल आहे, त्याच्यानंतर अशा प्रकारे ह्या गोष्टीवर काय आहे, रेजिस्टन्स ऑफ मटेरियल अवलंबून असतं किंवा बदल होत जातं. चेंज इन रेजिस्टन्स ड्यू टू टेम्परेचर आहे, स्ट्रेन आहे, त्यानंतर ह्युमिडिटी आहे, लिक्विड लेवल. अशा प्रकारे काय होतं, देयर इज रेजिस्टन्स मध्ये बदल घडतो. देअरफॉर मेजरमेंट ऑफ दिस प्रॉपर्टीज इज पॉसिबल मेजरिंग द रेजिस्टन्सेस. मग आता देअरफॉर द मेजरमेंट ऑफ दिस प्रॉपर्टीज इज पॉसिबल बाय मेजरिंग द रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा मोजमाप करून आपण काढू शकतो. मेजरेबल व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स व्हॅरी फ्रॉम, बघा काय कुठून कुठपर्यंत, व्हॅरीज फ्रॉम फ्यू मिली ओम टू मेगा ओम. व्हेरिएशन इन द रेजिस्टन्स ड्यू टू दीज फॅक्ट्स. कुठून कुठपर्यंत, मिली ओहम टू मेगा ओहम पर्यंत त्याच्यामध्ये बदल घडू शकतो. ऑफ व्हॅरी त्यानंतर डिपेंडिंग अपॉन द रेजिस्टन्स रेंज फॉर मेजरमेंट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, different methods are used for the measurement of resistance. Different methods are used for the measurement of resistance. त्याच्यापैकी हा काय आहे, विस्टोन्स नेटवर्क आहे किंवा विस्टोन्स ब्रिज इज ऑल्सो युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ अननोन रेजिस्टन्स. आणि त्या रेजिस्टन्सवर परिणाम करणारे असे काही घटक आहेत ते आपण मोजून काढू शकतो. आणि विस्टोन्स ब्रिज इन विच वी कॅन मेजर रेजिस्टन्सेस इन रेंज फ्रॉम टेन्स ऑफ ओहम टू हंड्रेड्स ऑफ ओहम. म्हणजेच 0.1 ओहम पासून ते 0.01 ओहम पर्यंत आपण रेजिस्टन्सेस मोजू शकतो. कशा सहाय्याने, विस्टोन्स ब्रिज. विस्टोन्स ब्रिज इज डेव्हलप्ड. कोण डेव्हलप केलेला आहे, विस्टोन या शास्त्रज्ञाने 1802 ते 1875 हा शास्त्रज्ञाचा काळ आहे. कोण्या, विस्टोन्स या शास्त्रज्ञाचा. चार्ल्स विस्टोन टू मेजर द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्सेस. इट इज ऑल्सो युज्ड फॉर कॅलिब्रेटिंग सम इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, आता विस्टोन्स टू मेजर द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्सेस अँड इट इज ऑल्सो युज्ड फॉर कॅलिब्रेटिंग. तयार करण्यासाठी, काय तयार करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, व्होल्टमीटर आहे. व्होल्टमीटर इज युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन two terminals and as well as ammeter. Ammeter is an instrument to measure the current flowing through the circuit. अशा प्रकारे कॅलिब्रेट करण्यासाठी ह्या विस्टोन्स ब्रिजचा आपण उपयोग करू शकतो. आता याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन पाहू. कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला 4 रेजिस्टन्सेस, 4 रेजिस्टन्सेस पी क्यू आर. बघा आता हे एक क्वाड्रिलॅटरल फॉर्म करतं, समांतरभुज चौकोन तयार करतो. कोण, हे 4 रेजिस्टन्सेस कनेक्ट करायचं. फॉर्म हे क्वाड्रिलॅटरल ABCD.
हे काय झालं क्वाड्रिलॅटरल झालं आणि ह्याच्यामध्ये काय तर 4 रेजिस्टन्सेस आहेत पी क्यू आर एस. हे पहा, these are 4 resistances form a quadrilateral ABCD आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं आता इथून एक कंबाईन काढलं, ह्याला आपण एलिमिनेटर हे की आहे आणि इथं व्हेरिएबल रेजिस्टन्स किंवा अशा प्रकारे इथं आपण हे काय आहे विस्टोन्स ब्रिज आहे. काय आहे विस्टोन्स ब्रिज आहे. इथं ए बी सी डी ह्याच्यामध्ये आपण काय केलं एक गॅल्व्हनोमीटर जोडलेलं आहे. गॅल्व्हनोमीटर जोडलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण हे डी पॉइंट आहे. आता ह्याच्यामध्ये इथं करंट आहे. आता इथं ब्रँच आहे, 2 ब्रँचेस आहेत इथं I1 I2. त्याच्यानंतर करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर ही जायची आहे आणि ह्याच्यातून जाणारा करंट काय असेल I1 मायनस I ची आणि ह्याच्यातून जाणारा करंट काय असेल I1 I2 प्लस I ची. अशा प्रकारे इथं काय मिळालं आपल्याला दिस इज द इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे. त्याचा विस्टोन्स ब्रिज आहे. आता ह्याच्यामध्ये 4 रेजिस्टन्सेस PQ and R and S are connected to form a quadrilateral ABCD. Quadrilateral ABCD as shown in figure. A battery of EMF plug key K is connected between the points A and C. A and C such that point E is at a higher potential and point B is at lower potential किंवा with respect to point C. ये कसा है हायर पोटेंशियल लाइन, C कसा है लोअर पोटेंशियल लाइन. And a galvanometer is connected between the point B and D. B and D मध्ये काय आहे गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे. आता याचं वर्किंग पाहत आपण. याचं वर्किंग पाहत असताना when the key is closed, आता की क्लोज करायचं. I current flows through the circuit. करंट I फ्लो झालेला आहे आणि जेव्हा ये पॉइंट पशी येतो त्यावेळेस इट डिवाइड्स इनटू 2 ब्रांचेस I1 and I2 at point ये. I1 करंट थ्रू P हे P Q R S. I1 कुठे गेलाय P कडे गेलाय आणि I2 कुठे गेलाय थ्रू S गेलाय. द करंट I1 gets divided at point B. Let Ig be the current flowing through galvanometer of resistance G. The current flowing through Q and R. Q and R ला किती आहे बघा इथे Q ला किती आहे I1 मायनस Ig आहे आणि R ला किती आहे I2 प्लस Ig. रिस्पेक्टिव्हली फ्रॉम फिगर. आता फ्रॉम फिगर काय सांगता येतं फ्रॉम फिगर Ig equal to it is the sum of current flowing through P and S, that is I1. Applying Kirchhoff's law. By Kirchhoff's voltage law किंवा voltage law काय सांगता येतं सेकंड लॉ नुसार आपल्याला इथं फॉर लूप कोणतं फॉर लूप कोणतं लूप आहे ए बी डी ए कोणतं ए बी डी ए. ह्या लूप साठी आपल्याला इन क्लॉकवाईज सेन्स काय सांगता येईल मायनस I1 P
minus IgG plus I2S is equal to 0. This is by voltage law, Kirchhoff's voltage law for the loop EPDA as well as for ते काय मिळालं आपल्याला. This is the first equation, this is the second equation, and similarly for loop, कोणतं लूप आहे त्याच्यामध्ये BCD बघा BCDB या लूपसाठी बाय किर्चॉफ्स लॉ काय म्हणता येतं, मायनस I1 minus IG Q plus I2 plus IG R plus IgG is equal to 0. This is our equation 3. आता from equation 1, 2 and 3, from equation 1, 2 and 3 we get काय मिळतं बघा तिथं आपल्याला, we get current for each loop. A special case occurs when the current passing through the galvanometer is 0. केव्हा, when bridge is said to be galvanometer चं करंट काय असेल, Ig is equal to 0 असेल when loop is किंवा काय सांगता येतं, ब्रिज इज सेड टू बी बॅलन्स्ड असेल करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर is 0, that is breeze is balanced condition किंवा त्याला आपण काय म्हणतो, B and D are at equipotential असतात, equipotential असतात तेव्हा when current flowing through galvanometer, this breeze is in balanced condition, that is the current flowing through galvanometer is 0 condition. त्याला आपण काय सांगतो, B and D are at equipotential condition, that is Ig is equal to 0. म्हणजेच आपल्याला आपलं काय सांगता येतं, these conditions can be obtained by adjusting values P, Q, R, S, putting Ig is equal to 0 in equation, putting Ig is equal to 0 in equation 2 and 3. काय मिळेल मग, -2 मध्ये काय, minus I1P minus IgG हे काय झाला, 0 झाला. म्हणजे इथं काय होतो, हा 0 होईल, -0 plus I2S is equal to 0. म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला, that is I1P is equal to I2S. त्यानंतर मायनस I1Q प्लस I2R इज इक्वल टू 0. म्हणजे दॅट इज आपल्याला काय सांगता येतं, I1Q इज इक्वल टू I2R. म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला, therefore from our equation therefore we get काय सांगता येतं, I1P is equal to I2S divided by I1Q is equal to I2R. हे I2 I1 गेलं, P divided by Q is equal to S divided by R divided by S. R divided by S. अशा प्रकारे आपलं काय करता येतं, balanced condition. This is the condition for the balancing the network with on bridge if any three resistances we know P, Q, R पैकी
तिन्हीच्या किमती माहित असतात, किमतीची किंमत काढता येते. Therefore, Wheaton's network is used for the measurement or determine the unknown resistances.